एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरीत रुजू होणाऱ्यांना सध्या पीएफची रक्कम ट्रान्सफर करता येते, पण लवकरच ग्रॅच्युइटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे। पाहूया त्याबाबतचा हा रिपोर्ट। सामान्य नोकरदारांसाठी गुड न्यूज। बिनधास्त व्हा, नव्या कंपनीत जॉईन। पीएफ प्रमाणे ग्रॅच्युइटी होणार ट्रान्सफर। एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत रुजू होताना ग्रॅच्युइटीचं काय असा प्रश्न अनेकांना पडतो, पण आता ग्रॅच्युइटीसाठी जुन्या कंपनीमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासणार नाही। ईपीएफची रक्कम जशी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होते, तशीच नोकरदारांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम देखील ट्रान्सफर करता येणार आहे। याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेऊन नियम लागू करण्यात येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। एखाद्या कंपनीत 10 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो। दरम्यान केंद्र सरकार सध्याच्या ग्रॅच्युइटीच्या रचनेत काही बदल करणार आहे। केंद्र सरकार, कर्मचारी संघटना आणि उद्योग यांच्यामधील ग्रॅच्युइटीच्या रचनेत बदल केले जाणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रॅच्युइटीला सीटीसीचा एक आवश्यक भाग बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याबाबत पुढील महिन्यात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे। ग्रॅच्युइटी लास्ट ड्रॉन बेसिक पेवरती कॅल्क्युलेट केली जाते, त्यामुळे एका एम्प्लॉयरकडची सर्टन अमाऊंट दुसऱ्या एम्प्लॉयरकडे जर ट्रान्सफर झाली तर अशी ॲक्युम्युलेटेड अमाऊंट देण्याची प्रोव्हिजन नाही आहे लास्ट ड्रॉन बेसिकवरती। आता पीएफ इतकंच ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणं देखील सोपं होणार आहे। त्यामुळे तुम्ही दुसरी कंपनी जॉईन करण्याच्या विचारात असाल तर टेन्शन घेण्याचं काही कारण नाही। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे कोरोनामुळे 10वी-12वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाही, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी झी24 तासशी बोलताना ही माहिती दिली। संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे। विद्यार्थी कोरोना बाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये परीक्षा होईल। अमरावतीत आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी वनविभागाचे प्रधान सचिव दर्जाचे 2 अधिकारी दाखल झाले। दरम्यान वनक्षेत्र संचालक रेड्डी आणि डीएफओ प्रमोद शिवकुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन केलं। प्रमोद शिवकुमार यांना अटकही करण्यात आलेली आहे। गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पर्लकोटा नदीवर पुलावर नक्षली विठू माऊलीचा गजर म्हणजे